नमस्कार मित्रांनो, KRP फिटनेस फंडामध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आजचा विषय आहे फ्रोझन शोल्डर किंवा खांद्याचं दुखणं. खांद्याचं दुखणं अतिशय वेदनादायी असतं. या ठिकाणी दुखत असेल तर नक्की मित्रांनो हा 5 व्यायाम प्रकार तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे आणि सदर 5 व्यायाम प्रकार तुम्हाला करायचे आहेत. चला तर आपण जाणून घेऊया. पहिला व्यायाम प्रकार, साधारणतः 3-3.5 फुटाची काठी आपल्याला घ्यायची आहे आणि सरळ शरीर ताठ ठेवायचं आहे. या पोझिशनला आपल्याला हात पकडायचे आहेत. या पोझिशनमध्ये पायामध्ये अतिशय कमी अंतर ठेवायचं आहे किंवा पाय जोडले तरी चालू शकतील. तर खांद्याचा हा भाग जर दुखत असेल, हाताला मुंग्या येत असतील तर मात्र हा व्यायाम प्रकार अतिशय प्रभावीपणे उपयोगी पडणार आहे. चला तर आपण करूया. 10 काउंट करायचे मित्रांनो आपल्याला. या पोझिशन पकडा. 1, पहिला प्रकार करतोय आपण. हात वरती, नजर समोर. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. अशा प्रकारे हा पहिला व्यायाम प्रकार आपल्याला करायचा आहे. अतिशय शरीर ताठ ठेवून हा व्यायाम प्रकार करायचा आहे आणि व्यायामामध्ये एकाग्रता असली पाहिजे. आता आपण व्यायाम प्रकार दुसरा जाणून घेणार आहोत. या पोझिशनमध्ये आपल्याला हात 90 अंशामध्ये, दुसरा हात आपलं सरळ शरीराला समांतर ठेवायचा आहे. हा झाला व्यायाम प्रकार दुसरा. आपण सुरू करतो या पोझिशनमध्ये. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दुसऱ्या प्रकारातला पहिला भाग झाला. आता दुसरा भाग त्याच्या विरुद्ध दिशेने. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हा झाला दुसरा व्यायाम प्रकार. अतिशय एकाग्रतेने व्यायाम करायचे आहेत. सोपे व्यायाम प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता आपण तिसरा व्यायाम प्रकार उलट्या दिशेने तुम्हाला मी करून दाखवणार आहे, उलटं फिरून. परंतु शरीर आपल्याला सरळ ठेवायचं आहे. मान आपली सरळ असली पाहिजे. हा हात वरती, डावा हात वरती, उजवा हात खालच्या बाजूने सपोर्ट करायचा आहे. डोक्याला काठी टच झालेली आहे, पाठीला काठी टच झालेली आहे. फक्त खालनं वरती उचलायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ही झाली एक बाजू. आता दुसऱ्या बाजूने तोच प्रकार आपल्याला करून पाहायचा आहे. मान सरळ, पाठीच्या कानाला काठी टच व्हायला पाहिजे, पाठीच्या कानाने डोक्याला टच व्हायला पाहिजे. अशा पोझिशनमध्ये हा व्यायाम प्रकार आपल्याला करायचा आहे.
6 7 8 9 10 अशा पद्धतीनं 3 व्यायाम प्रकार झालेले आहेत. आता याच पोझिशनमध्ये उभं राहून आपल्याला काठी या स्थितीमध्ये पकडायची आहे आणि शरीर सरळ ठेवायचं आहे आणि काठी वर खाली उचलायची आहे. फक्त करून पाहूया. 1 थोडं थांबायचं आहे. 2 काही सेकंद थांबा. 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. चौथा व्यायाम प्रकार हा तुम्हाला मी करून दाखवलेला आहे. अतिशय साधे सोपे व्यायाम घरच्या घरी करून आपलं फ्रोझन शोल्डर असेल किंवा खांद्याचं दुखणं असेल हे कमी करण्यासाठी उपयुक्त व्यायाम प्रकार आहेत. आता व्यायाम प्रकार हा 5वा. याच पोझिशनमध्ये हात पकडायचे आहेत आणि जितके हात वरती उचलता येतील तितके हात वरती उचलायचे आहेत. या पद्धतीनं खूप ताण द्यायची गरज नाही. 1 2 थोडं थांबा. 3 4 5 6 7 8 9 10. अशा प्रकारे तुम्हाला मी 5 व्यायाम प्रकार या ठिकाणी करून दाखवलेले आहेत. 5ही व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचे आणि परिणामकारक आहेत आणि जर तुम्ही नियमित दररोज सदर व्यायाम प्रकार केल्यास नक्की याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल. खांदादुखी असेल, हातांना मुंग्या येणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी वेळीच थांबतील. नक्की हा व्यायाम प्रकार करा. हा व्यायाम प्रकार तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडला तर इतरांना शेअर देखील करायला विसरू नका.